नामचिंतन आवडीन जर घेतलं तर तुझी चिंता त्याची सर्व आहे. तेव्हा नारद म्हणे मी दुःखी का हो? कारण माझा देश दुःखी आहे, सत्यता राहिली नाही, तप राहिलं नाही, कोणाबद्दल दया राहिली नाही, दान धर्म राहिला नाही. प्रत्येकाला एकच काळजी आहे, दोन टाईम पोट कसं भरत. त्यामुळे सगळे लोक अशांत आहे. अशांत लोकांना ईश्वराकडे वळवण्याचं माहीत नाही, धर्माबद्दल माहीत नाही, भागवत ग्रंथ माहीत नाही. आणि अशा लोकांना शांती कशाने मिळेल? कारण जिकडं तिकडं असत्याचं साम्राज्य वाढलेलं आहे. लोक कपडे चांगले ठेवतात पण मन मात्र चांगले ठेवत नाही. कबीरदास महाराज म्हणतात नर कपड्यांको डरत आहे, नरक पडत को नाही. पॉश कपडे, सकाळी पॉश कपडे घातले, घराच्या बाहेर पडला आणि एकामेकाचा डाग लागू नये म्हणून लोकांच्या थोडासा दुरून चालला आणि येताना संध्याकाळी डुलत आला. सकाळी पॉश कपडे घालून गेला. कारण नरक पडत को नाही. सकाळी चांगल्या कपड्यानं बाहेर पडला आणि संध्याकाळी लोळत आला. नरकात पडायला भेट नाही पण कपड्याला डाग लागते म्हणून भीते. नर कपड्यां को डर गए लेकिन नरक पड्यान को नाही. सकाळी अंगावर पॉश कपडे पण संध्याकाळी डुलत आला. कारण गांजा दारू मत्ती अक्कल गुम हो जाती है. अपने बदन के पैसे जाकर सर पे जुतियां गिरती है, सर पे जुतियां गिरती है. संत म्हणतात एका भजनात म्हणतात दारू पिण्याला कशाला शिकला रे, चोरी कराया कशाला शिकला. हो चोरी कराया शिकला, दारू पिण्याला कशाला शिकला, दारू पिण्याला कशाला शिकला. चोरी करायला कशाला शिकला, दारू पिण्याला कशाला शिकला. नारद अशांत होतो. काय करू सनत कुमारांनो? मी यमुना नदीच्या वाळवंटातून जात असताना एक यौवन स्त्री जवान बाई मांडीवर दोन बेशुद्ध अवस्थेमध्ये दोन लेकरं होते. बाई रडत आहे आणि मनात तिनं प्रश्न विचारला, साधू
साधू क्षणात तिष्ठती. मी तिला विचारलं, म्हणलं बाई काय नाव आहे तुझं? तिनं सांगितलं, महाराज माझं नाव भक्ती आहे. मला भक्ती म्हणतात. बाई तुझ्या मांडीवरचे 2 लेकरं कोण आहे? 2 माझी मुलं आहे, बेशुद्ध आहे, बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे. तिला विचारलं, तिने सांगितलं, महाराज माझी कहाणी थोडीशी वेगळी आहे. माझं नाव भक्ती आहे. माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला. माझं पालन पोषण कर्नाटक मध्ये झालं. कर्नाटक मध्ये पांडुरंगाला अय्यप्पा म्हणतात, पांडुरंगाचं नाव. आणि त्या पांडुरंगाला कर्नाटक मध्ये कानलिया सुद्धा म्हणतात. कर्नाटकचा राजा पंढरपूरला आला. पंढरपूरला आल्याच्या नंतर त्याला विठ्ठलाची मूर्ती आवडली आणि तो देवीचा भक्त होता. कर्नाटकचा राजा देवीचा भक्त होता आणि पंढरपूरचा साधा वारकरी कर्नाटकला गेला. आणि कर्नाटकला गेल्याच्या नंतर त्या कर्नाटकच्या याच्यात राजाच्या याच्यामध्ये त्या मंदिरात काही गेलं नाही, त्या देवळात काही दर्शनाला गेलं नाही. देवीचं प्रसिद्ध मंदिर होतं आणि कर्नाटकचा नियम होता. कर्नाटकच्या याच्यामध्ये राजाचा ते कोणीही जरी गावात प्रवेश करायचा जर असेल तर देवीचं दर्शन घेतल्याशिवाय कुठं जाता येत नव्हतं. पण ही साधा वारकरी पंढरपूरचा आला, त्या देवीचं दर्शन घेतलं नाही, काही नाही, गावात शिरला, त्याचं काम केलं, निघाला. पण प्रधानाला माहित झालं का आपल्या गावामध्ये साधा वारकरी पंढरपूरचा वारकरी गावात शिरल्याच्या नंतर या राज दरबारात देवीचं दर्शनाला आला नाही. राजाला सांगितलं, त्याला पकडून घेऊन गेले. आणि कुठचा कोण्या गावून आला? आणि राजे साहेब पंढरपूरवरून आला. आमचा नियम आहे गावाच्या शिरल्याच्या नंतर देवीचं दर्शन घेऊनच कोणी पण गावात शिरतात. तुला का नाही दर्शन घेतलं? आणि राजे साहेब म्हणजे तुमची देवी? हो. अशी तर देवी म्हणजे पांडुरंगाच्या देवळामध्ये रोज झाडझूड करायला येते म्हणजे आमची देवी? हो. आणि ते तुमच्या पांडुरंगाच्या दरबारात झाडझूड करण्याकरता म्हणजे रोजच येते, रोज झाडझूड करते, रोज सडा पाणी करायला येते. मला दिसली पाहिजे, बिलकुल दिसते म्हणजे या. ठाम विश्वास होता पांडुरंगावर वारकऱ्याचा. सांगितलं दिसली पाहिजे म्हणे. हो दिसते म्हणे. चला चल. कालला रथ निघाले. तेव्हा साधा वारकरी पांडुरंगाला विनंती करते मनातल्या मनात, म्हणे पाहिजे पांडुरंगा, मी तुझ्या भरोशावर बोललो आणि हे जर का देवी जर झाडझूड करत जर दिसली नाही तर माझी मुंडी उडवल्याशिवाय राहत नाही म्हणे. ते तुझ्याकडे आहे, ते तुझ्या हातात आहे. निघाले. राजा आला आणि पांडुरंगाच्या देवळात आला बरोबर. राजा म्हणे कुठं आहे आमची देवी? काय रे बा पांडुरंगा, तुझ्या भरोशावर बोललोय. वेदा नाही कळला अंत पारयाचा कामेरा राजा पंढरीचा, कामेरा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला आणि राजा आला. पाहते तर देवी झाडत होती. राजाने विचारलं म्हणे माय तू इथं? म्हणे हो, मला रोजच झाडझूड करायला यावं लागते.
तेव्हा राजानं काय